पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांचे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप वैराग्य राजर्षी जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सकल संतांच्या कृपाशीर्वादाने याच ठिकाणी संपन्न होत असलेला हा जगद्गुरु श्री तुकोबारायांचा अभंगगाथेचा अष्टादशाह, त्यामध्ये क्रमप्राप्त गवळणीपर प्रकरणातील आपण क्रमशः चिंतन करत आहोत. अभंग क्रमांक 3788. एकली राणा गोविंदा सवे गेले ठावे ते झाले. मज न म्हणा शिंदळी नाही विषम जवळी आतळले. नवती देखिली म्या वाट म्हणून हा धीट संग केला. सलगी धरी पयोधर सहाते कुरमुर सवे. भेने मिठी दिधली गळा सेजे जवळा दडाले. आहे व मी गर्भीणपणे हे सांगणे का लागे. तुका म्हणे शेवटा नेले संपा दिले उभयता. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या गवळणीमध्ये एका गोपिकेची झालेली स्थिती, त्या स्थितीचं वर्णन करतात. एकली राणा गोविंदा सवे गेले ठावे ते झाले. परमात्म्याच्या संगतीमध्ये रानामध्ये मी एकटीच परमात्म्याच्या सोबत गेलेले आहे. आणि गेल्यानंतर स्थिती कशा प्रकारची झाली. गेले ठावे ते झाले. मी परमात्म्याच्या संगतीत गेल्यानंतर या सर्व जगाला माहिती पडलं की मी परमात्म्याच्या सोबती गेले आहे. परंतु माझा जो भाव आहे तो या जगाला कळू शकत नाही. ती म्हणते मज न म्हणा शिंदळी. माझ्या बाबतीत तुम्हाला असं वाटत असेल की मी व्यभिचारिणी स्त्री अशा प्रकारची आहे. माझ्या ठिकाणी जो व्यभिचार भाव तुम्हाला दिसत आहे तो खरं पाहिलं तर वरवर तुम्हाला मी परमात्म्याशी एकरूप झाले असं वाटत असेल. माझ्या ठिकाणी व्यभिचारिणी हा दोष तुम्हाला दिसत असेल. नाही विषम जवळी आतळले. परंतु मी परमात्म्याशी एकरूप होत असताना, समरस होत असताना कोणत्याही प्रकारचा भेद माझ्या ठिकाणी राहिला नाही, विषमता माझ्या ठिकाणी नाही. अशा एकरूपतेने मी परमात्म्याशी एकरूप झालेले आहे. माझ्या ठिकाणी कोणताही भेदभाव नाही. ज्या परमात्म्याशी माझी भेट झालेली आहे तो परमात्मा अगदी त्याच्याशी समरथ असताना माझी स्थिती कशा प्रकारची आहे. नवती देखिली म्या वाट म्हणून हा धीट संग केला. परमात्म्याच्या भेटीला जात असताना मी त्याची काही वाट पाहिली नाही. मग माझ्या ठिकाणी एक धैर्यपूर्वक मी त्याच्याशी संग केलेला आहे, त्याच्याशी एकरूप झाले. सलगी धरी पयोधर सहाते कुरमुर सवे. आणि मग त्याच्याशी एकरूप होत असताना अगदी लढिवाळपणाने त्या परमात्म्याने माझ्याशी संग केला. आणि माझ्या चित्तरूपी पयोधरानं काय केलं तर त्याने संग केल्यानंतर सहाते कुरमुर सवे. मग माझ्या ठिकाणी असणारा जो जन्ममरणाची भीती आहे, काम क्रोधादिक जे विकार आहेत त्या विकारांना त्यांनी संपवलेला आहे. आणि चित्ताने मी समरस झाल्यानंतर आहे व मी गर्भीणपणे हे सांगणे का लागे. आणि माझा जो पती आहे अतिशय मी सौभाग्याला प्राप्त झाले. माझ्या या अंतकरणामध्ये बोधरूपी पुत्राला मी धारण केलेला आहे हे सांगणे का लागे. मग तुम्हाला हे सांगायची काय आवश्यकता आहे. या प्रकाराने या परमात्म्याशी मी समरस झाल्यानंतर सौभाग्याचं लेणं मला प्राप्त झालेलं आहे. बोधरूपी पुत्र अंतकरणात धारण केला. आणि मग तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे शेवटा नेले संपा दिले उभयता. या प्रकाराने माझं संपूर्ण जीवन
पूर्णतेला प्राप्त झालं आणि उभयता संपादिले. उभयता नाम लौकिक आणि पारमार्थिक या दोन्ही स्थितीला, जसं तुकोबाराय काल बोलून गेले, नाही पडो देत चुका, दोही ठाई तुका, नाही पडो देत चुका. तसं तुकोबाराय म्हणतात माझा व्यवहारही सिद्धीला गेला आणि परमार्थही सिद्धीला गेलेला आहे. या प्रकाराने अगदी कुशलतेने महाराज म्हणतात की माझं जीवन परमात्म्याने समर्पित केलेलं आहे. त्या गोपिकेची स्थिती आहे. पुढं महाराज बोलतात, गोरस घेऊनी साते निघाल्या गवळणी, तवती कृष्णाची करणी काय करी तेथे, झाला पान सरा मिठी घातली पदरा, आधी दान माझे सारा मग चाला पंथे, सर जाऊ दे रे सर जाऊ दे रे सर जाऊ दे परता, मुळी भेटलासी आता नाट लागले संचिता, खेपा खुंटलिया आसुडी पदरा धरी आणिक दुसरा, येरी झोंबतील करा काय वेळा होसी, आलो गेलो बहुवेळा नेनो गोरा की सावळा, सर परता गोवळा काय बोलतोसी, आम्ही येथे अधिकारी मागे केली तुम्ही चोरी, आता कळली यावरी मागे केली तयाचे, बोलिल्या हसुनी आम्ही सासूरवासिनी, कारे झोंबसी दुरुनी करी मात काही, वाया परणारी कैसा धरीशी पदरी, तया कळलिया उरी तुझ मज नाही, जडला जिव्हारी फाकून येदी तया नारी, जेथे वर्म तेथे धरी जाऊ पाहित येचे, तया हाती सापडल्या हाती पाठी चुकविल्या, कृष्ण मिळणी मिळाल्या त्याही न फिरती, तुका म्हणे खंती वाया न धरावी चित्ती, होते तुमच्या संचिती ओढवले आजी. दुसरी एक गोपिका आहे की ज्यावेळेस त्या साते नाम बाजाराला निघालेल्या आहेत आणि जात असताना परमात्म्याची मध्येच भेट झाली आणि भगवान परमात्म्याने त्यांना अडवलेला आहे. गोरस घेऊन साते निघाल्या गवळणी, या गोपिका ज्या आहेत त्या बाजारामध्ये गोरस नाम दही दूध लोणी विकण्याकरता बाजारामध्ये निघाले आहेत. आणि मग जात असताना परमात्म्याने त्या ठिकाणी एक लीला केली. कोणती लीला आहे? काय करी तेथे परमात्मा काय करतात? झाला पान सरा मिठी घाली पदरा. परमात्मा आडवा झालेला आहे. जसा आपण प्रवास करत असताना महामार्गावर जात असताना मध्येच आपली गाडी अडवली जाते आणि त्याला जकात नाका म्हणतात. आणि मग त्या जकात नाक्यावर आपल्याला पावती फाडावी लागते. ती पावती घेतल्याशिवाय आपली गाडी पुढं जाऊ शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे परमात्म्याने या गोपिकांचा रस्ता अडवला आणि जकातदार जसा आपला कर मागत असतो त्याप्रमाणे परमात्मा या गोपिकांना आडवे झाले. आधी दान माझे सारा मग चाला पंथे, माझा अगोदर दान द्या. जर दान दिलं नाही तर मी तुम्हाला पुढे जाऊ देणार नाही. असा परमात्म्याने रस्ता अडवल्यानंतर मग गोपिका विनंती करतात, सर जाऊ दे रे सर जाऊ दे रे सर जाऊ दे परता, मुळी भेटलासी आता. जाऊ दे आम्हाला हे कृष्णा, उशीर झालेला आहे, जाऊ दे. 3 वेळेस परमात्म्याला विनंती केली आणि मग मुळी भेटलासी आता. अगोदरच आम्हाला पहिल्यांदाच आत्तापर्यंत कधी आम्हाला संकट आलेलं नाही. पहिल्यांदाच तू आम्हाला अडवलेला आहेस. नाट लागले संचिता खेपा खुंटलिया. हे भगवान की आमच्या या संचितामध्ये तू आडवा आलेला आहेस. संचित लागले नाट संचिता लागले. आम्हाला अडथळा निर्माण झाला. कशाचा? संचिताचा. खेपा खुंटलिया. परमात्मा ज्यावेळेस आडवा येत असतो जीवाला त्याचं संचित दग्ध करून टाकत असतो. संचिता सहितच प्रारब्ध क्रियमान या तिन्ही कर्माचा तो नाश करतो. या प्रकाराने परमात्मा ज्यावेळेस त्याची भेट झाली म्हणजे सर्व कर्माचा भिद्यते हृदयगंती छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. त्या परमात्म्याची भेट झाली का सर्व कर्माचा नाश होऊन जातो. आणि मग परमात्म्याने रस्ता अडवल्यानंतर आसुडी पदरा धरी आणिक दुसरा, येरी झोंबतील करा काय वेडा होशी. परमात्म्याने पदराला गोपिकांच्या हिसका दिला. झटका दिल्यानंतर पुन्हा परत परमात्मा आडवे झाले. येरी झोंबतील करा काय वेडा होशी. अरे त्या गोपिका म्हणत आहेत, देवा तुला काय वेड लागले की काय? अरे असा काय आम्हाला त्रास देतोय? आलो गेलो बहुवेळा नेनो गोरा की सावळा.
किती वेळा आम्ही या रस्त्याने आलो, किती वेळा येरझारा केल्या आम्ही, आतापर्यंत तुझं दर्शन आम्हाला झालेलं नाही. बरं तू कसा आहेस नेनो, गोरा की सावळा? तू नेमका काळा आहे का गोरा आहे का खोजा आहे का ठेंगणा आहे, कसा आहे नेमका कसा आहे हे आम्हाला काही कळायला तयार नाही. असं निळोबराय वर्णन करतात. नव्हता काळा गोरा खुजारा ठेंगणा, स्वरूप सुंदर ना आंधळा देखना, कैची जीव शिवतायाशी भावना, नेने पंचभौतिका नेने पंचप्राणा. हो असा तो आहे की हे नेनो नेमका तू कसा आहे. आणि मग पुढे बोलतात, सरपरता गोवळा काय बोलतोस, हे काय आमच्याशी तू विंदान मांडलेला आहे, आम्हाला जाऊ दे, उशीर झालेला आहे, आम्ही येथे अधिकारी, मागे केली तुम्ही चोरी. परमात्मा बोलतोय आता. भगवान म्हणतात आम्ही अधिकारी आहोत, आम्ही वतनदार आहोत, मागे केली तुम्ही चोरी, पाठीमागं तुम्ही चोरी केलेली आहे, आता कळली यावरी मागे केली तयाचे. म्हणे भगवानच बोलायला लागले. याला म्हणतात चोर ते सोर वरून शिरजोर. तो म्हणतो मला कळालेलं आहे, पाठीमागं तुम्ही चोरी केलेली, आता कळल्यावरी मागे केले, मागचं जे आहे ते आता परतफेड करायची. गोपिका हसून बोलायला लागले, वा रे वा, तुझ्यासारखा आतापर्यंत पाहिलं नाही. आम्ही सासूरवाशिनी बोलिल्या हसूनी, का रे झोंबसी दुरुनी करी मात काही. अरे बाबा, अगोदरच आमच्यावर प्रपंचरूपी असणारा हा सासुऱ्या जाच चालू आहे. तुकोबाराय म्हणतात का गा सासूरवासी मज केले भगवंता, आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. म्हणून या प्रपंचाच्या फेऱ्यामध्ये आम्ही अतिशय जाच सहन केलेला आहे आणि पुन्हा तू आम्हाला त्रास देत आहेस. दुरुनी करी मात, दुरूनच आमच्याशी वार्तालाप कर. तुला काही कसं काही वाटत नाही, तुला लाज तरी कशी नाही. वाया परणारी कैसा धरीशी पदरी, तया कळली या उरी तुझं मज नाही. आणि आम्ही परणारी आहोत, जर आमच्या घरच्यांना कळालं तर मग तुझी बरीगत नाही, तुझी धडगत नाही. म्हणून अजूनही तुला सांगते, आम्ही समजून सांगत आहोत की आम्हाला जाऊ दे. जडला जिव्हारी फाकून येदी तया नारी, जेथे वर्म तेथे धरी जाऊ पाहिती हेचे. आणि मग हा अंतकरणाला अतिशय परमात्मा कायमचा स्थिर झालेला आहे, जडलेला आहे. नेदी फाको तया नारी, कोणत्याही प्रकाराने गोपिकांना परमात्मा जाऊ देत नाही. जेथे वर्म तेथे धरी जाऊ पाहिते हेचे. ज्या ठिकाणी हृदय आहे त्या हृदयाला स्पर्श केल्यानंतर, हृदयामध्ये परमात्मा प्रगट झाल्यानंतर तो आपल्याला कुठेही चित्ताला जाऊ देत नाही. चित्ताची अवस्था चित्तम चित्त विजानियात. चित्त हे चैतन्य स्वरूप झाल्यानंतर आता मग त्याला सोडून जाता येत नाही. तया हाती सापडल्या हाटीपाटी चुकविल्या, कृष्ण मिळणे मिळाल्या त्याही न फिरती. आणि मग अशा परमात्म्याच्या ताब्यात गेल्यानंतर त्यांच्या जवळ जो भार होता, जी पाटी होती, मग कोणाच्या टोपलीमध्ये दही असेल, कोणाच्या दूध असेल, कोणाच्या लोणी असेल, या सर्व पाट्या ज्या होत्या परमात्म्याने सगळंच त्यांचं चुकवलं. आध्यात्मिक अर्थ घेत असताना परमात्म्याने त्यांची जन्म मरणाची येरझार संपवली. जसं सामान्य व्यवहारातल्या बाजारामध्ये गेल्यानंतर सर्व साहित्य त्या ठिकाणी विकण्यासाठी नेलं जातं, त्या प्रकाराने या प्रपंचरूपी बाजारात आल्यानंतर ज्ञानोबाराय म्हणतात ए साते आली या ओळगा शारंग धरू. मग या प्रपंचरूपी बाजारात आल्यानंतर मला सोडून केलेला व्यवहार, केलेला प्रपंच, मग तो जन्ममरणाला कारण होतो. आणि इथं परमात्म्याची भेट झाली, त्या भेटीचा परिणाम चुकविल्या हाटीपाटी. का बरं? कृष्ण मिळणे मिळाल्या त्याही न फिरती. ज्या परमात्म्याशी एकरूप झालेल्या आहेत त्या पुन्हा या संसाराला प्राप्त होत नाहीत. म्हणून तुका म्हणे खंती वाया न धरावी चित्ती. तुम्ही आता अंतकरणामध्ये कोणत्या प्रकारची हुरहुर दुःख धारण करू नका. या प्रपंचामध्ये तुम्ही झुरू नका. मग होते तुमच्या संचिती ओढवले आजी. तुमचं संचित चांगलं होतं, म्हणून धन्य ही आनंदाची सापडली वेळ.
तेने संत सज्जन भेटले कृपाळ, त्यांनी फेडेला बुद्धीचा मळ, दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ. म्हणून तुमचं जे संचित आहे ते अकस्मात आपोआप सहज तुम्हाला या परमात्म्याची प्राप्ती झालेली आहे. त्याला तुम्ही अंतःकरणामध्ये धारण करा. पुढं एक गोपिका अशी आहे की परमात्म्याचा संग झाला आणि संग झाल्यानंतर तिला या जगताविषयी भीती आहे. कारण सगळ्यात मोठा प्रश्न काय असेल जीवनात पडलेला, लोक काय म्हणतील. सगळ्यात मोठा प्रश्न आहे. काही जरी करायला लागलं तरी लोक मला काय म्हणतील, लोग क्या कहेंगे. सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. तशी स्थिती झाली. आणि मग परमात्म्याचा संग झाल्यानंतर ती म्हणते, हरी तुझी कांती रे सावळी, मेरे गोरी चापे कळी, तुझ्या दर्शने होईन काळी, मग हे वाळी जन्मज. हे भगवान, तुमची कांती कशी आहे, तर सावळी कांती आहे. परमात्म्याचा रंग सावळा आहे. आणि मग तिला थोडासा अभिमान आहे. जी या माणसाकडं जो गुण येत असतो अधिक, त्याचा माणसाला थोडासा तरी अभिमान झाल्याशिवाय राहत नाही. देवा तू सावळा आहेस, मेरे गोरी चापे कळी. मी कशी आहे, तर गोरी आहे. माझा रंग गौरवर्णाची मी आहे. चापे कळी, चाफ्याच्या कळीप्रमाणे अतिशय मी नाजूक आहे. आणि मग तुझ्या दर्शने होईन काळी, आणि तुझं दर्शन झाल्यानंतर मी माझा रंग राहणार नाही. आध्यात्मिक अर्थ असा घ्यायचा इथं की जीवाला जीवत्व सोडाय जीव तयार नाही. कारण त्याला माहीत आहे मी जर देवाचं नामस्मरण मी चिंतन करायला लागलो तर माझं स्वत्व संपलं. कोण आहे असा जगामध्ये की त्याला वाटतं की माझं स्वत्व संपावं. अगदी त्याला वाटतं सगळं व्हावं, फक्त माझा स्वत्वपणा अहमपणा संपू नये. जसं त्या माशीला सुद्धा वाटतं मी सगळीकडे बसायला तयार आहे, परंतु मी अग्नीवर बसणार नाही. का? तिचं जीवत्व नष्ट होईल ना. तसंच म्हणते ही की तुमच्या दर्शनाने माझं काय होईल, मग होईन काळी, तुझ्या दर्शनाने मी तुझ्यासारखीच होऊन जाईल. मग हे वाळी जन्मज. आणि मग जो देवस्वरूप झालेला आहे, जग काय मग त्याला चांगलं म्हणतं काय. महाराजांच्या जीवनातलं उदाहरण आपल्याला माहीत आहे. तुकोबरायांना लोक काय म्हटले का, महाराज खूप भजन करता, बरं खूप कीर्तन करता, खूप चांगला परमार्थ चाललेला आहे. अजिबात नाही. तुका वेडा अविचार करी बडबड फार, बोल नाही के कोणाचे, कथे नागवाचे नाचे. हा जगाविषयी आलेला महाराजांना अनुभव आहे. मग ती म्हणते, महाराज हे परमात्मन, हे भगवान, मग हे वाळी जन्मच. हे जग मला काय करील, बहिष्कृत करतील, मला नाव ठेवतील हे लोक. म्हणून तू काय कर, उगला राही न करी चाळा. तुझं किती सांगू रे गोवळा. देवा आता तू शांत राहा, थोडा स्तब्ध हो, न करी चाळा, काहीतरी खोडी माझी करू नको. तुला किती वेळा सांगू रे, तुझं किती सांगू रे गोवळा. तुझा खडबड कांबळा, तुझ्या खांद्यावर जी कांबळी आहे, जी घोंगडी आहे, ओबड धोबड अशा प्रकारची आहे. अरे नंद बाळा, तुला काही वाटतं का नाही, कधी कधी मुलं जर बिघडली तर मग आई वडील कोणाचं नाव घेतात, दुसरे लोक गावातले. थांब तुझ्या बापाला सांगेन, थांब तुझ्या आईला सांगेन. नंद बाळा, इथं पित्याचा उल्लेख केला की अरे काही वाटायला पाहिजे, तुझे वडील कुठं आणि तू कुठं, म्हणून हे तुझं कृत्य योग्य नाही. असा खोडकर आहेस तू, आलगटा नाम खोडकर. तुझी अंगी घुरट घाणी, बहु खासी दूध तू पलोनी. तुझ्या ठिकाणी जो एक प्रकारचा वास येत आहे. आता गोवळा म्हटल्यानंतर दूध विकणारा जरी असला तरी अंगाचा त्याच्या सुगंध आल्याशिवाय राहत नाही. कोणता? दह्या दुधाचा सुगंध येतो. तसा तू आता ओरिजिनल गोवळ आहे, गोपाळ आहे, गाईचं पालन करणार आहेस. मग तुझ्या ठिकाणी जो वास येणारा आहे तो कसा आहे, घुरट अशा प्रकारचा आहे. घुरट म्हणजे कुजट, उग्रट असा वास येतो. आणि मग बरं, बहु खासी दूध तू पलोनी, तुझं खाणं काय कमी आहे काय, बहु खासी म्हणजे बेमाप आमाप, तुझ्या खाण्याला काही मर्यादाच नाही. बरं, स्वतःच्या घरचं खातो का? घरचंही खातो,
आणि बाहेरलंही बाहेरचं सुद्धा सगळ्या गोकुळातल्या सगळ्या गोपिकांना तू त्रास दिला, सगळ्यांचंच खात सुटलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की परमात्मा हा स्वतःचं स्वत्वही संपवतो आणि भक्ताचंही जीवत्व संपवून टाकतो. निळोबाराय म्हणतात ना, माझ्या मीपणाचा करुणी फराळ, उरले खावयासी बैसला सकळ, आयसा भोकाळू हा नंदाचा गोळ, यासीन पुरेची माझा ग्रासीता खेळवो, आता काय देऊ नसता जवळी, आता काय देऊ नसता जवळी, संचित प्रारब्ध ते बक्षिले समूळी, संचित प्रारब्ध ते बक्षिले समूळी, विषय वासना त्या ग्रासिल्या निमिष मेळी, विषय वासना त्या ग्रासिल्या निमिष मेळी. असो निळोबाराय म्हणतात की हा परमात्मा बहु खासी दूध तूप लोणी, घरीचे बाहेरीला आणूनी, मग मी रे चांदणी सुकुमार. आणखी तिला अभिमान आहेच. ती म्हणते, हे देवा मी कशी आहे, सुकुमार आहे, अतिशय कोमल हृदयाची आहे. आणि मग तुझा संग काही बरा नाही, मज ते हसतील जन, धिक्कारी ती मज देखोन, मला सगळं जग हसेल. धिक्कारी ती मज देखोन, माझा धिक्कार करतील. का बरं? तुझे अंगीचे लक्षण देखोनी, तुझं जे लक्षण आहे ते लक्षण मला प्राप्त होईल. आणि मग खरंच जे जे परमात्म्याच्या स्वरूपाशी एकरूप झाले त्यांचा जगाने धिक्कार केलाच ना. कोण चांगलं म्हटलं संतांना? अगदी तत्काळामध्ये जर आपण असतो तर आपण काय केलं असतं? आपण सुद्धा तेच केलं असतं. म्हणून भाग्य म्हणा की आपण संतांच्या नंतर आपला जन्म झाला, नाहीतर आपण संतांची निंदा केली असती. ती गोपिका म्हणते, देवा तुझं लक्षण मला माझ्या ठिकाणी दिसायला लागलं तर लोक मला नावं ठेवतील, मग विटंबना होईल रे. आणि मग जनापवाद फार कठीण आहे. विटंबना होईल, कारण ही गोपिका अजून लोकवासनेमध्ये अडकलेली. लोक काय म्हणतील, मग विटंबना होईल, माझी फजिती होईल. भगवान म्हटले, जाऊ दे ना, मग झाली तर झाली, काय बिघडलं कुठं? हां, असं आहे होय? कसं शक्य आहे देवा? आतापर्यंत केलेली साधना, केलेला परमार्थ, आणि लोक मला जर नाव ठेवायला लागले तर मग कसं मला ते सहन होईल? भगवान म्हणता, जाऊ दे, तुझं तव लाज भय शंका नाही, जाऊ दे. अरे तुला काय लाज आहे का? तुला काय शंका भय काही वाटतंय का? मज तव सज्जन पिशून व्याही, मला मोठे लोक विचारणारे आहेत बरं, म्हणून तुझं जरी असं म्हणायला लागला तरी मी ऐकणार नाही. का बरं? मला अतिशय सज्जन माझे सांगाती आहेत, पिशून व्याही, मला सोयरे धायरे पाहुणे विचारणारे आहेत. मला अजून ते विचारतात. त्यांचं विचारणं स्वार्थीच असतं बरं का. ते काय म्हणतात दादा, तुम्ही गेल्यानंतर आमचं कसं होईल? म्हणजे जो चाललाय त्याचं काही नाही, त्याला वाचवण्याचे प्रयत्न नाही. तुम्ही गेल्यानंतर आमचं कसं होईल? बरं, कसं जसं होईल तसं होईल, जाऊ दे. आणिक मात बोलू काही, कशी भीड नाही तुझं माझी. आणखी किती बोलावं बरं तुला काहीच कसं वाटत नाही? एवढा तो निर्लज्ज कसा झाला देवा? माझ्याविषयी तुला का कळवळा येत नाही? वचन मोडीने दे हात, कळले न साहेची मात, तू कया स्वामी गोपीनाथ, जीवन मुक्त करुणी भोगी. तुकोबाराय म्हणतात, देवा ती गोपिका म्हणते, वचन मोडीने दे हात. जे वचन आता बोलली गोपिका, ती नेदी मोडी हात, जाऊ दे, त्या वचनाचा विचार नको करू. कळले न साहेची मात, परमात्म्याला ही एवढं जरी गोपिका बोलली, न साहेची मात, देवालाही सहन झालं नाही. जेवढं तिने ही आपली कैफियत मांडली, परमात्म्याला सहन झालं नाही. भगवान तुकोबाराय म्हणतात, तू कया स्वामी गोपीनाथ, हा जो परमात्मा आहे, गोपिकांचा जो नाथ आहे, जीवनमुक्त करुणी भोगी, या सर्वांना जीवनमुक्तीचं विलक्षण सुखाला प्राप्त करून देणारा परमात्मा त्यांना जीवनमुक्त करून टाकलं. या लोकवासना असेल, देहवासना असेल, अहंता ममता, या सर्वांच्या अतीत करून टाकलं आणि जीवनमुक्तीचं विलक्षण सुख त्यांना प्राप्त करून दिलेलं आहे. कोणत्याही प्रकारच्या
भीती भीती त्यांच्या ठिकाणी राहिली नाही, निर्भय अशा अवस्थेला प्राप्त करून दिलेला आहे. पुढं अनेक गोपिका एकत्र मिळाल्या आणि मग यशोदेच्या समोर भांडण घेऊन गेलेल्या आहेत. अशा कशा प्रकारचं तुझं हे पोरग आहे, तुझं हे कार्ट आहे की सगळ्या आम्हाला त्रास द्यायला लागलं, तुला कसंच काही वाटत नाही, काय म्हणावं तुला. 7-5 गवळणी आलिया मिळवणी यशोदे गारहाने देती कैसे, काय व्यालीस पोर चोरटे शिरजोर जना वेगळेची कैसे, दही दूध तूप लोणी शिंका नुरेची काही, कवाड जैसेची तैसे चाळवूनी नाशिली कन्याकुमारी, आमुच्या सुनासी लाविले पिशेगे बाई. या 7-5 गवळणी मिळून आल्या. 7-5 7-5 12. मग हे 12 दर्शनकार घ्या, नाहीतर मग 7 अवस्था घ्या. या 5 ज्या, या 7-5 ज्या गवळणी आहेत रूपकात्मक आहे. आणि एकत्र आल्यानंतर यांनी यशोदेसमोर गारहाण द्यायला लागल्या, तक्रार केली देवाविषयी. काय यशोदे बाहेर ये, लय नाकानं कांदे नको सोलू, मला अजून नाही कळलं हे कसं आहे नेमकं. म्हणजे तू म्हणत होती ना, बाळ सगुण गुणाचे ताने गे, बाळ दिसते गोजिरवाने, काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. तुला असं वाटतंय तुझा पोरग लय सज्जन आहे, स्थितप्रज्ञ. हा, स्थितप्रज्ञाची लक्षणं कशी आहेत, काहीच करत नाही, असं तुझा पोरग आहे का, असं तुला वाटतंय का. बाहेर ये चल. यशोदा काही घरकामात होती आणि मग एवढ्यांचा आवाज ऐकल्यानंतर तिला राहुलं नाही. यशोदा बाहेर आली. आल्यानंतर म्हणायला लागल्या, काय व्यालीस पोर चोरटे शिरजोर, काय अशा पोराला जन्म दिला तू. चोरटय, चोरटच नाही, किती उर्मट आहे, किती हेक्कड आहे, आम्हाला माहित आहे. असं जगाच्या वेगळं तुझं पोरग असं कसं झालं. नवस केला होता ना, मग नवसाचे झालेले काय एवढे सज्जन असतात काय, फार विचित्र असतात. आणि मग कसं पोर आहे तुझं, बर काय झालं नेमकं, जरा आवाज खाली करा, खाली करा आवाज. म्हणजे काय झालं. दही दूध तूप लोणी शिंका नुरेची काही. अहो दूध दही तूप लोणी काहीच हा शिल्लक ठेवत नाही, कवाड जैसेची तैसे. आणि मग दरवाजा जरा जशाला तसाच लावलेलाच आहे, कुडूप लावलेलं आहे, कडी लावलेली, आरगळा लावलेले आहेत. आणि मग जशाच तसा असताना काहीच आमच्या डेऱ्यामध्ये शिल्लक राहत नाही. दूधही संपलं, दही संपलं, तुपही संपलं. बरं एवढंच नाही, कन्याकुमारी चाळवून नाशिली. आमच्या ज्या मुली आहेत, आमचे जे मुलं आहेत, गोपाळ आहेत, त्यांना चाळवून त्यांना नादी लावलं आणि पक्षच फोडला, नवीन संघटना तयार केली. बरं आमुच्या सुनासी लाविले पिशे, आमच्या सुनांना तर वेड लावलं त्याने, काय करावं. बरं आता अजून आम्ही सांगतोय, आता हात घाईवर येऊ देऊ नका, आता आम्ही फक्त बोलतोय. आणि जर आम्ही हात घाईवर आलो तर मग काय बरं नाही. अजूनही तरी यासी सांगे बरव्या परी, नाही तरी उरी नाही उरी शेवटी जीवेसाठी. अजून आम्ही तुम्हाला शब्दामध्ये सांगतोय तुला की आता आम्ही बऱ्या बोला मनाने तू मान, नाही तरी नाही उरी जीवेसाठी. नाहीतर मग आम्ही मागचा पुढचा काही विचार करणार नाही. मिळवणी सकळ जणी करू आखा, आम्ही काय करू मग जिकडं तिकडं काय. हा याचीच दौंडी पिटू क्या नंदाचा पोर आहे, यशोदेचा पोरगा चोऱ्या करतोय, शेखी तुझं मज होईल तुटी गे बाई. आणि मग शेवटी तुमच्यात आणि आमच्यात जो संबंध होता ना, की आमचा तुमचा काही संबंध आम्ही ठेवणार नाही, काहीच ठेवणार नाही शिल्लक. तुटी गे बाई, तुमच्यात आमच्यात अंतर पडेल, पुन्हा आम्ही तुझं तोंड सुद्धा पाहणार नाही. नेणे आप परलौकिक व्यवहार, भलते ठाई भलते करी. बरं काय करतो हा, आपलं परक याला काही कळत नाही, भलते ठाई भलते करी. भल्या ठिकाणी योग्य ठिकाणी कुठेही जातो आणि काहीही करतो, पाळतुनी घरी आम्ही नसता. बरं आम्ही कितीही जरी त्याच्यावर लक्ष ठेवलं, किती जरी बारीक नजर ठेवली त्याच्यावर, तरी सुद्धा हा गुप्त रूपात येऊन कधी काय करून जातो सांगता येत नाही. तेथे आपण संचार करी. परमात्मा असा आहे, तो वेदालाही कळला नाही, पुराणांनाही कळाला नाही, अगदी सगळ्यांनी नेती नेती म्हणूनच सांगितलं.
आणि असा असणारा गुप्त रूपाने तो सूक्ष्म रूप धरोनिया डेऱ्यामध्ये शिरला, वरच्या वरी देवलोनी खाऊन या गेला. बोलता चालता इतुक्यामध्ये हरी आला. आम्ही चर्चा जरी करत बसलो तरी तो कधी कोणत्या क्षणी नजर चुकून घरामध्ये शिरतो कळायला तयार नाही. तेथे आपण संचार करी, सोगया चुंबन देतो आलिंगन, डोळे लोळे आमुच्या सेज बाजावरी. आणि मग सासूरवासी असणाऱ्या स्त्रिया त्यांना चुंबन देतो, आलिंगन देतो, लोळे आमुच्या सेज आमच्या शय्येवर तो कसाही गाढवासारखा लोळतो. त्याचं लोळणं काय बरं नाही. आणि मग शिंकी कडाडा फोडी गोरसाचे डेरे. बरं, आम्ही जे गोरसाचे डेरे भरून ठेवलेले आहेत वरच्या वर, त्याला तो कंकड मारून फडाफड जोर जोराने तो डेरे फोडतो. बरं, धरायला गेलं तर सापडत नाही. धरितानं सापडे करी गे बाई, हा हाताला सापडत नाही. जर त्याला धरायला गेलं, कोणी कोणी धरण्याचा प्रयत्न केला, यशोदेने धरण्याचा प्रयत्न केला, यशोदेला सापडला नाही तर गोपिकांना कसं काय सापडे? स्वतःच्या आईला सुद्धा परमात्मा नाही सापडले. एवढी दमली यशोदा, डोक्याला हात लावला. तिथं भाव असा आहे की ज्यावेळेस परमात्म्याला आपण आपल्या स्वतःच्या स्वबळावर, बुद्धीच्या बळावर, एक स्वयंबुद्धीच्या बाही ज्ञानोबराय म्हणतात, स्वतःच्या बुद्धीनं जर देवाला धरण्याचा प्रयत्न केला तर तो सापडला जात नाही. किती जरी परोक्ष ज्ञानी झाला, शब्दपंडित झाला, विद्वान झाला, अगदी घनपाठी वेद ब्राह्मण झाला, सर्वशास्त्र संपन्न झाला, तरी सुद्धा त्याला देव सापडू शकत नाही. मग सापडायचा असेल, शोधायचा असेल तर मग त्याला एकच मार्ग आहे, भाव बळे आकळे, पुढं काय एरवी नाकळे. मग काही जरी केलं तरी तो सापडत नाही. शेवटी यशोदा थकली आणि मग आईला आलेला घाम पाहून देवालाच बरं वाटलं नाही. भगवान म्हणतात, हा आई थकली वाटते, आता आपण जाऊ. आणि मग हळूच जाऊन कुशीमध्ये बसली. म्हणजे आई फार दमलीस ना. मग स्वतःच्याच करकमलाने छोट्या हाताने आईचा घाम पुसला देवाने. अगदी साधकाचं तसंच आहे. जेव्हा साधक शरण येतो अनन्य भावाने, एखादा भक्त शरण जातो, तेव्हा परमात्मा सहज सापडतो. जो म्हणतो नाही नाही, या साधनाने मी, या तपाने मी परमात्म्याला मिळवेल, तर मग तो सापडत नाही. अगदी गोपिका म्हणतात की धरू जाता सापडे ना हा गे बाई, आम्हाला सापडत नाही. मग आता याची चाड नाही आम्हा भीड, सापडता कोड पुरुमनीचे. आणखी यांच्या मनात फारच अहंकार आहे, फारच बळ आहे. आणखी काय म्हणतात, आता याची जी परवा, आम्ही काहीच परवा करणार नाही, याची भीती सुद्धा बाळगणार नाही की हा नंदरा राजाचा पोरगा आहे, अशी कोणत्या प्रकारची मनात भीड ठेवणार नाही. जर सापडला ना पुरवमनीचे कोड, मग आता एकदा जर आम्हाला सापडला, आमच्या हातात आला, तर मग सगळ्या प्रकारची हौस पुरवू. मग काय कोणत्या प्रकारची शिक्षा करायची ते आम्ही ठरवू, कारण यांनी खूपच त्रास दिलाय. काय झालं, सोसिले बहुदिस नवता केला निस, म्हणून एकुलते तुमचे चरण खांबी बांधेन जीवे सरिसा, जवन चले काही याचे अर्थ प्राण देता न सोडी सर्वथा, भलते हो या जीवाचे गे बाई. काय गोपिकेचा निर्धार आहे पहा. सोसिले बहुदिस नवता केला निस. किती आम्ही त्रास सहन केला बरं. काय परवा आला आमच्या घरा, दारी निजला होता म्हातारा, घेऊन ताकाचा डेरा, सैरा फोडीला तयावरी. नाही नाही ते त्रास दिला. आता आम्ही सूड घेणार, निवाडा करणार. तुला वाटत असेल म्हणून एकुलते तुमचे, एकुलता एक जरी असला तरी जीवे सरिसा चरण खांबी बांधेन, याच्या पायाला दोरी बांधून याला खांबाला बांधून ठेवीन. बर, जवन चले काही याचे. बर, मग याला बांधल्यानंतर तेवढ्यावर थांबत नाहीत. मग जर यशोदे तू जर म्हणायला लागली आता, जर याला बांधून ठेवलं तर मी पुन्हा सोडून आणीन, काहीतरी तुम्हाला त्याच्या बदल्यामध्ये अर्थ प्राण देता न सोडी सर्वता, काही धन दिलं तरी सुद्धा आम्ही त्याला सोडणार नाही. भलते हो या जीवाचे गे बाई, आमच्या जीवाचं काही जरी झालं तर देहमुआ पातयामी कार्यमुआ साधयामी, या जीवाचं काही जरी झालं तरी आम्ही त्याला सोडणार नाही. एवढ्या गवळणी
भयंकर क्रोधाला संतापाला प्राप्त झाल्यानंतर मग मात्र यशोदा दारामध्ये परमात्म्याच्या जवळ आली. घेऊनी जननी हाती चक्रपाणी, देतसे गवळणी वेळोवेळा. निष्ठुरवाद झनी बोलाल सकळा, क्षोभ जाईल माझ्या बाळा. आता आई ती आई असते. आणि मग यशोदेने परमात्म्याला हातामध्ये धरलं. देतसे गवळणी वेळोवेळा. पुन्हा पुन्हा गवळणींच्या हातामध्ये द्यायला लागली आणि म्हणते निष्ठुरवाद झनी बोलाल सकळा. तुम्ही जर अशा कर्कश कठोर बोलायला लागल्या ना तर माझ्या बाळाला त्रास होईल, त्याला इजा होईल, त्याला पीडा होईल. तुम्ही असं काही भलतं सलतं बोलू नका बरं. मग जेथे लागे हात वाढते नवनीत. अगं तुम्हाला माहीत नाही माझा कृष्ण काय साधा नाही. अरे रिद्धी सिद्धी त्याच्या दारामध्ये, त्याच्यामध्ये फार तो चमत्कारिक बाळ आहे माझा, सामान्य नाही. लहानपणीच याने अनेक प्रकारच्या चमत्कार घडवलेले आहेत बरं का. म्हणले काय? अरे तुम्हाला माहित नाही, याचा हात जिथं लागतो ना तिथं दुप्पट होतं, दुप्पट. खरंच की काय? जेथे लागे हात वाढते नवनीत, अमृताच्या कल्लोळा. याचा हात जिथं लागला ना, जसं लोक म्हणतात महाराज तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या, आमच्यावरचं काय सगळे वृद्धी होईल, संपत्ती वाढल, हे सगळं मिळेल असं म्हणतात. तसं आमच्या देवाचं आहे. म्हणजे काय? जिथं नवनीताला हात लागला ना दुप्पट होतं ते. दुनी झाली त्याचा मानिती संतोष, धुबत्याची असं करून या. तुकोबराय बोलले म्हणे तिथं डबल होते, डबल. अमृताच्या कल्लोळा, अमृताच्या लाटा उसळतात. मग हे ऐकल्यानंतर आता कोण आहे असा बरं? दुप्पट होतंय म्हटल्यानंतर एक डेरा ठेवायचा, 2 डेरे घेऊन जायचे. लोण्याचा 1 डेरा ठेवायचा, डबल लोणी घेऊन जायचं. 50 रुपये ठेवायचे, 100 रुपये, 1000 रुपये, 2000. 2000 बंद झाले आता. अशा प्रकारचे परमात्म्याच्या ठिकाणी लीला आहे. देखोनी तू कया स्वामी देश देह भाव, विसरल्या सकळा गे बाई. आणि परमात्म्याला समोर आणल्याबरोबर ते दोन्ही झालं आणि ते दुप्पट व्हायची वेगळंच बाजूलाच राहिलं. तुकोबाराय म्हणतात ज्याला ज्याला त्यांनी त्या परमात्म्याला ज्यांनी पाहिलं ना, देश देह भाव विसरल्या सकळा गे बाई. सर्व स्वतःला विसरून गेल्या. आणि मग स्वतःला विसरल्या कशाचा परिणाम आहे? देहभाव हरपला तुझ पाहता विठ्ठला. विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा. कोणी जावा त्या कोणी नंदा, वृत्ती वेधिली परमानंदा ओ परमानंदा. सगळं विसरून गेल्या. देश देहभाव, देश शब्दाचा अर्थ आहे ठिकाण. कोणत्या ठिकाणी आहोत? देहाचा भाव असो ऐसा कोठे आठवची नाही. सगळंच विसरून गेल्या. ही परमात्म्याची लीला आहे. एक गोपिका अशी आहे, परमात्म्याच्या दर्शनाकरता लालायित झालेली आहे. परमात्म्याचं दर्शन का होत नाही म्हणून त्याकरता एक अंतकरणामध्ये विरहाची वृत्ती निर्माण झाली. तुकोबाराय बोलतात विरह तापे फुंदे छंद करीत जाते, हा गे तो गे सावधान सवेची दुश्चिती. न सांभाळूनी अंग लोटी पाहे भोवती, वेगळीच पडो पाहे कुळाहुनी याती हो. त्या गोपिकेची स्थिती पाहिल्यानंतर तुकोबाराय म्हणतात तिचा अंतकरणाचा भाव, तिची झाली देहाची स्थिती कशी आहे. महाराज बोलतात विरह तापे फुंदे छंद करीत जाते. परमात्म्याच्या वियोगाने दुःखाने अंतकरणामध्ये जो हुंदका दाटून आलेला आहे आणि सगळ्या बाकीच्या तिला सावध करण्याचा प्रयत्न करतात. हा गे तो गे सावधान सवेची दुश्चिती. तिला सावध करतात बाकीच्या, अगं काय झालं तुला, काय झालं सांग ना. आणि सावधान थोडी देहावर यायची, पुन्हा धरणीवर अंग लोटून द्यायची. सवेची दुश्चिती, पुन्हा उदास व्हायची. न सांभाळून अंग लोटी पाहे भोवती. स्वतःचा देह तिला आवरता येत नाही. आणि मग काय करावं? पुन्हा पुन्हा परमात्म्याच्या त्या आनंदाचा उपभोग घेण्याकरता ती लालायित झालेली आहे. वेगळीच पडो पाहे कुळाहुनी याती हो. हिची जर स्थिती पाहिली तर कोणत्या प्रकारची वृत्ती शिल्लक राहिली नाही.
सगळ्या कुळाहून यातीवरून वेगळी पडल्यासारखी तिची स्थिती झालेली आहे. महाराज बोलतात, खुंटलीसी झाली तेथे अवघी यांची गती, आपले परावे कोण नेने भोवती. सगळ्यांचीच गती खुंटलेली आहे की नेमकं काय प्रयत्न करावा, देहावर कसं आणावं, काय करावं काही कळत नाही. आपले परावे कोण नेणे भोवती, आपलं कोण आहे, परक कोण आहे याचाही तिला विसर पडलेला आहे. त्यांच्या नावे बोबे बोबे हा हो श्रीपती. फक्त एकच तिच्या कंठरावाने परमात्म्याचा धावा करते, हे परमात्मन, हे भगवान, कुठे आहात तुम्ही, अशा कंठरावाने उद्घोष करत आहे. हे श्रीपती, हे काना, हे मधुसूदना, हे जगज्जीवना, नवलावा हा येरा वाटोने हसती. मग अशा प्रकारची स्थिती जगामध्ये रस्त्याने जात असताना परमात्म्याचा धावा करत आहे आणि येरा वाटोनिया हसती. इतर ज्या होत्या त्या भिन्न भिन्न कार्यामध्ये गुंतलेल्या होत्या आणि त्या हसायला लागल्या. मग आणि हे आश्चर्यच आहे, काय हिची अवस्था होती, काय होतीस तू आणि कशा प्रकारची तुझी स्थिती झाली. बाहेरीच धावे राना न धरीच घर, आणि मग तिला घरही सापडत नाही, रानामध्येच ती धावते. नाकळे बंधना झाला तेने संचार, कोणत्याही बंधनामध्ये आकळायला ती तयार नाही, काही करावं तरी थांबायला तयार नाही. तेने संचार, तेने संचार ना परमात्म्याचा प्रवेश ज्या ठिकाणी होत असतो तो भगवत भक्त कोणत्याही बंधनात सापडला जात नाही. प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित जानाही जाण, अवघा देवचे झाला पाही, भरोनिया अंतर्बाही. परमात्म्याचा संचार झाला, विसरून गेली सासुरे की माहेर. मग हे सासर आहे का माहेर आता मी आहे हे सर्व विसरून गेली. एक अवलोकी एका पडीला विसर. इतर अवलोकन करत होती, इतरही तिचं अवलोकन करत होत्या. एका पडीला विसर, एक परमात्म्याकडे पाहत राहिली, परंतु एक जी होती तिला तोही विसर पडला, परमात्म्याला पाहायचंही विसरून गेली. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे तुम्ही अवघ्या राहा निश्चळा, नये आता येऊ येथे सर्वता बळा. तुकोबाराय त्या ठिकाणी साक्षी रूपाने या सर्व लीलेचं साक्षात दर्शन महाराज करत आहे. महाराज म्हणतात, तुम्ही आता सगळ्या वेगळ्या राहा, शांत व्हा, स्वस्थ व्हा, कारण ती आता देहावर यायला तयार नाही. नये आता येऊ येथे सर्वता बळा, आता तुम्ही जबरदस्तीने तिला देहावर आणण्याचा प्रयत्न करू नका. का? त्याचा त्याच्या मुखी अवघियांचा निर्वाळा. त्याच्या मुखी अवघियांचा, परमात्म्याच्या मुखाने आता एक निर्णय झालेला आहे की त्या सर्व ती जी गोपिका आहे त्या परमात्म्याच्या स्वरूपाला प्राप्ती झालेली आहे. त्यामुळे तिला आता देहावर तुम्ही आणण्याचा प्रयत्न करू नका. बहुता मते येथे तर्कवाद निराळाव. अनेकांची काही मतं असतील कोणत्या प्रकारचा, इथं तर्काला थारा नाही, तर्कवाद निराळाव. या तर्काच्याही पलीकडं आहे, जाणतेपणाच्याही पलीकडं आहे, जाणीव नेणीव भगवंती नाही. अनेकांची जरी अनेक मतं असली तरी ती आता कोणत्याही मताला, कोणत्याही प्रमाणाला ती आता विषय होत नाही. ती सगळ्यांच्या निराळी झालेली आहे. या प्रकाराने यथामती यथावकाश या गोपिकांचा भाव आपल्यासमोर प्रगट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. झालेली सेवा ज्ञानोबरायांच्या चरणी, जगद्गुरु श्री तुकोबरायांच्या चरणी, स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराजांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम. पुंडलिक वरद हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठाला 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 विठ्ठल विठ्ठल. ज्ञानदेव तुकाराम, 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 देव तुकाराम.